नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला पिस्तूल देणारा मलिक सलीम शेख राहणार मिरज याचा कारागृहातून ताबा घेण्यात आला आहे। त्याने पिस्तूल कोठून आणले, गडदेला किती रुपयांना दिले याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी गडदेसह कुख्यात गुंड महमदा नदाफ, किरण लोखंडे, संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे। आता मलिक पोलिसांच्या ताब्यात आहे। सागर चौगुले हा नजरकैदेत असून विशाल चौगुलेचा शोध सुरू आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात गडदे गटात वाद होता। हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे। खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे हा दबाव आणत होता। 10 जूनला रात्री 7ला गडदे याने 2 साथीदारांसह खरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली। ही माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले। गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला। संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली। त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त झाला।